नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता सुरुवात होत आहे आपल्या आजच्या डेली रुटीनला. आज आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा कर. तर कराच्या दिवशी आपल्याला करायचे असते ढिंडरे आणि लाडू खाऊन घ्या आणि गधडे वाळून या, असं आपल्या खानदेशात म्हटलं जातं. ढिंडरा खाई घ्या, 2 लाडू खाई घ्या आणि गधडा वाळी या. तर त्यासाठी ना, म्हणजे त्यासाठी नाही म्हणता येणार, तर आज ना धिरडे केले जातात. तर आता मी वांगे भाजून घेतले भरतासाठी आणि मठाची उसळ अशी सुकी केलेली आहे. तव्यावर पोळ्या करून घेतल्या आणि लगेचच उसळ करून घेतली. उसळ केल्यानंतर म्हटलं धिरडे कसे ना गरम गरम खाल्ले की छान लागतात, तर म्हटलं जेवायला बसायच्या वेळेसच धिरडे करूया. तर आता ही उसळ झालेली आहे, तर तिला थोडंसं मंद आचेवर ना आता झाकून आणि शिजवून घेणार आहे. तर मी म्हणत होते की धिरडे खायचं म्हणजे कसं आहे ना, सकाळी सकाळी ह्या दिवसात ना दुसऱ्या दिवशी मस्त असं लाडू आणि धिरडे याचा नाश्ता केला गेला पाहिजे. तर आता इथे लसणाची चटणी आहे, तर म्हणजे लसूण वगैरे कांडायची काही गरज नाही, म्हणून ना ही लसणाची चटणीच मी इथे वापरणार आहे. डाळीचं पीठ घेतलं 1 वाटीभर, त्याच्यामध्ये लसणाची चटणी घातली आणि तुम्हाला तिखटपणानुसार लागत असेल तशी कमी जास्त तुम्ही करू शकतात, किंवा लसूण ठेचून आणि तुमची रेग्युलर चटणी घातली तरी चालेल. तर यामध्ये थोड्याशा ओवा घातल्या, ओवा, बडीशेप आणि जिरं असं कांडून घेतलेलं, अगदी 1 चमचाभर मसाल्यातलं असतं ना तेवढंच घातलं. थोडीशी हळद घातली आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं. म्हणजे मग कसं एवढं थोडंसंच असतं ना, म्हणजे मला करायचं, मला आणि खैरनार सरांपुरतेच 2-3 धिरडे करायचे होते. पोळ्या झालेल्या आहेत आणि नंतर आता उसळ पण झाली. भरीत तर कच्चंच खायचं होतं. ती लसणाची चटणी तुम्ही मगाशी बघितली ना, तीच टाकून आता मला भरीत करायचं होतं मला. तर आता इथे मी ना हे पीठ असं भिजवून घेते. असं जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही भिजवायचं. जास्त घट्ट भिजवलं तर सरकणार नाही, पातळ भिजवलं तर ते लवकर पसरेल. असं न करता बरोबर डोश्याचं बॅटर असतं ना आपलं, तशा पद्धतीचं हे धिरड्याचं पीठ मस्त असं भिजवून घ्यायचं. आता इथे धिरड्याचं पीठ माझं भिजवून झालेलं आहे आणि आता उसळ पण इकडे झालेली आहे. तर आता पॅन ठेवून, आता हा असा पॅन आहे माझ्याकडे, पातळ असा डोश्याचा पॅन असल्यानं खूप सुंदर होतात अजून म्हणजे धिरडे. तर आता हा तापला म्हणजे नाशिकला आहे माझा, सगळ्या वस्तू आहेत इथे गावाकडे जेवढं आहे त्याच्यात करायचं. तर आता हा पॅन असल्यामुळे ना सरलास किचनच्या रेसिपींसाठी मी पॅन आणून ठेवलेला होता. तर आता कसं म्हणजे सण होता ना संक्रांत, मग तिळगुळाच्या भरपूर रेसिपी आपल्याला कराव्या लागणार आहेत म्हटलं, म्हणून पॅन आणला. तर हा पॅन इथे उपयोगात आणून ना मस्त असं धिरडं टाकलं. आजूबाजूने थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं वरची बाजू सुकत आली, ब्रशने मी इथे तेल लावलं. तुम्ही असं साईडने टाकलं चमच्याने तरी चालेल. ब्रश आणला गेला होता आता या सामानामध्ये माझ्याकडनं, तर म्हटलं चला उपयोग करून घेऊया. तर मस्त अशी एक बाजू झालेली आहे धिरड्याची, बघू शकता. बाजूंनी शेकून मस्त धिरडं तयार झालेलं आहे. आणि असे मी 2-3 धिरडं करून घेतले, म्हणजे तेवढ्या पिठात झाले तेवढे. तुमचा तवा केवढ्या आकाराचा आहे, तुम्हाला केवढ्या आकाराचे करायचे त्या प्रमाणात ते होतील. तर माझे इथे 3 झालेले आहे एका वाटीमध्ये, बघू शकता. वाटीला थोडंफार कमी पण असू शकतं माझं पीठ ना, जेवढं उरलेलं होतं ना. आता डाळीचं पीठ इथे आता आपल्या चिखलोला तेवढं सगळं भिजवलं आहे. आता उद्या म्हटलं रेडीमेडच पीठ आणून घेऊया. हे ना नाशिकहून मी घरी दळलेलं पीठ आणलेलं, घरी म्हणजे गिरणीतून डाळ घेऊन दळून आणलेलं. धिरडे झाले आणि इथे ना आमचा म्हणजे भाऊकीतला पुतण्या आहे, तो आलेला आहे. गावागावात जागरूकता बघा कशी, राम मंदिराच्या उद्घाटनाची पत्रिका बघा कशी मस्त आणलेली आहे. आपलं अयोध्याचं राम मंदिरचं उद्घाटन आहे, त्याची पत्रिका वाटायला आपल्याला आलेला आहे समाधान दादा. तर बघा अशा ह्या कार्यात सगळ्यांनी सहभागी व्हा. आणि गावापासून बघा कशी सुरुवात होत आहे. हा माझा पुतण्या आहे, त्याने हे कार्य घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 1 लाईक नक्की करा. आणि राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी ना मस्त असं कीर्तन आपल्या गावात ठेवलेलं आहे चिखलोळमध्ये. आणि परत गावात 22 तारखेला श्रावण महाराजांचं कीर्तन आहे. आणि त्यासाठी आपल्या ह्या चिखलोळ गावामध्ये 22 तारखेला श्रावण महाराजांचं मस्त असं कीर्तन ठेवलेलं आहे राम मंदिर उद्घाटनासाठी. 22 तारखेला दिवाळी सारखं करायचं सगळ्यांनी 22 तारखेला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे पेटवा आणि मस्त अंगणात रांगोळ्या काढा. राम मंदिर जन्मभूमीचा आपल्याला खूप आनंद झालेला आहे, तो व्यक्त करा, सगळ्यांना कळू द्या. चला तर मग दादा आलेला आहे आपल्याला पत्रिका द्यायला. खूप जय श्रीराम. समाधान दादा पत्रिका देऊन गेला. म्हटलं त्याला जेव म्हटलं, तर तो म्हटला नाही घरी आई वाट बघेल. मस्त असा बेत झालाय, छान बेत आहे. ढिंडरा आहे, नंतर वांग्याचं भरीत,
काय काय बनवलं आज मिसेस नाशिककरने? हे बघा डिंडरे, हं. वांग्याचं भरीत, हं. इकडे उसळ हं. आणि पालकाची भाजी. ही आप्पांकडनं आली आपल्याकडे आपल्याला आलेली भाजी आहे आणि पेरू मळ्यातला. मुळ्यातला. चला तर मग या जेवायला मंडळी सगळे. तर आजचा सकाळचा ब्लॉग मी इथपर्यंत शेअर केलेला आहे. खरणार सर बसले जेवायला. आता मी पण जेवण करते, तुम्ही पण जेवण करा, मस्त राहा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडत असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला चला तर बाय. मग या जेवायला.